जगभरात अनेक ठिकाणी वेगवेगळे ऐतिहासिक आणि इतिहास जमा होणारे विषय आपण पाहत असतो, परंतु जगभराच्या या इतिहासात कधीही जुना न होणारा विषय म्हणजे सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या सप्ताहातील ही आमटी। आमटी बनवण्यासाठी अनेक लोकांची मदत लागते, मात्र ती खाण्यासाठी सुद्धा लाखो लोकांची वर्दळ या सप्ताहामध्ये असते। मोठमोठ्या कढयामध्ये या आमटीसाठी पूर्वतयारी केली जाते। स्वयंपाकगृहामध्ये अनेक विविध ठिकाणी अशा पद्धतीच्या कढया या आमटी बनवण्यासाठी लावल्या जातात। इतकंच नव्हे तर या आमटीमध्ये जणू काही अमृतच असावं अशा पद्धतीची चव या आमटीला असते। विविध नाना प्रकारचे पदार्थ टाकल्यानंतर या आमटीची चव काहीशी वेगळी तयार होते। मात्र ही आमटी म्हणजे भाविकांसाठी महापर्वणीच असते। प्रत्येक सप्ताहामध्ये आमटी भाकरीचा प्रसाद हा चर्चेचा विषय ठरतो। अगदी भाविकांना महाप्रसाद पंक्तीतही ट्रॅक्टरनं भाकरी वाढली जाते। नवे तर टँकर मधून आमटीची वितरण व्यवस्था केली जाते आणि हे टँकर काही एक नसतं तर असे अनेक टँकरच्या माध्यमातून या आमटीची वितरिका जोडलेली असते। एका कढाईत ही आमटी बनत नाही, ते असंख्य कढयांमध्ये आमटी तयार होते। वेगवेगळी पदार्थ, वेगवेगळे मसाले आणि चवीपुरतं मीठ या आमटीसाठी वापरलं जातं। परंतु या आचार्यांची सुद्धा कमालाच आहे बुवा, कारण जराशी सुद्धा आमटीमध्ये त्रुटी सापडत नाही। आमटी तयार झाली की त्यानंतर ही आमटी विशेष बादल्यांच्या माध्यमातून एका ठिकाणी एकवटली जाते। एकत्रीकरण करून पंपाच्या साहाय्यानं ही आमटी टँकर मध्ये भरली जाते आणि त्यानंतर मग आमटीचे टँकर जिथे जिथे भाविकांची पंगत आहे त्या पंगत स्थळावरती महाप्रसादाकडे हे टँकर झेपवतात। अगदीच मनाला भावेल अशा पद्धतीची या आमटीची चव असल्यानं दूर दूरवरून जिथे जिथे सप्ताह सुरू असतो अशा ठिकाणी भाविक या आमटीचा प्रसाद घेण्यासाठी येतात। विशेष म्हणजे ही आमटी खाल्ल्यानं तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, कारण बनवण्याची पद्धत आणि या आमटीमध्ये अमृत उतरलं जातं असे सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज सांगतात। त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आता असलेले महंत रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये सद्यस्थितीत सप्ताहाचं आयोजन केलं जातं। आमटी तयार झाल्यानंतर एक पत्र्याचा बांध बनवला जातो आणि या बांधाच्या माध्यमातून जेवढ्या कढयांमध्ये आमटी शिजते ती आमटी उकळी आल्यानंतर या बांधाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी मोठ्या पिंपात जमा होते। या पिंपात ही आमटी जमा झाल्यानंतर पंपाच्या साहाय्यानं ही आमटी उपसली जाते आणि बाजूलाच टँकर उभेच असतात। मग त्या टँकर मध्ये आमटी टाकून आमटी हा महाप्रसाद पंक्तीकडे नेली जाते। सप्ताह म्हटल्यानंतर बहुचर्चित असते ती म्हणजे आमटीच, आणि आमटी बनवणाऱ्याची कला सुद्धा काही वेगळीच असते। एवढ्या सगळ्या भाविकांना या आमटीचा प्रसाद एकाच वेळी द्यायचा असतो। मग या अशा पद्धतीचे टँकर मोठमोठाले असतात आणि या टँकर मध्ये पाईपद्वारे पंपाद्वारे पूर्णतः ही आमटी साठवली जाते। आमटीचं टँकर भरलं की मग पातेल्यामध्ये अशा पद्धतीनं ही आमटी सोडली जाते आणि या पातेल्यामधून बादलीद्वारे सेवकांच्या माध्यमातून पंक्तीत पसरविले जाते, पोचवली जाते। आपण जर यापूर्वी या आमटीचा आस्वाद घेतला असाल तर आपल्याला या सप्ताहातील ही आमटी कशी वाटली व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। लेने को हरिनाम देने को अन्नदान हे योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचं ब्रीदवाक्य जणू। सर्व भाविकांना अशा पद्धतीचा संदेश देत त्यांनी या सप्ताहाची परंपरा कायम ठेवण्यास आग्रह ठेवला। आजही अशा पद्धतीच्या सप्ताह वैजापूर, संगमनेर तालुक्यातील
अनेक ठिकाणी हा सप्ताह आजवर झालेला आहे. आता येणारा सप्ताह पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात होण्याचे संकेत आहेत. यासाठीची जागा पाहणी देखील झाली असल्याची चर्चा आहे. मात्र अधिकृत घोषणा पुणतांबा येथील सप्ताहानंतरच होत असते. मित्रांनो, या सप्ताहाबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका. आणि जर खरोखरच ही सप्ताहाची परंपरा सुरू ठेवायची असेल तर सर्वांचा सहभाग व्हावा, यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.